चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्ही बघू शकता। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वांना पैसे वाटप सुरू झालेले आहे। आता तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही। आता तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे। सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। हे पहा, महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत। तर पोस्टाचं खातं चालणार आहे का याबद्दल अनेक जण प्रश्न विचारत आहेत, कारण अनेक जणांनी पोस्टाचं खातं लाडकी बहीण योजनेसाठी दिलेलं आहे। तसेच आज पोस्टाच्या खात्यात पैसे येतील, त्यानंतर SBIचं खात्यात कधी येणार, या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत। तसेच महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक आहे अशाच महिलांना हे पैसे भेटणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे तुमचं पण जरी आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला पण पैसे मिळून जाणार आहेत। बघा, राज्यात सर्वात मोठी फेमस योजना लाडकी बहीण योजना आणि त्यानंतर अन्नपूर्ण योजना देखील जबरदस्त फेमस झालेली योजना आहे। या योजनेमार्फत तुम्हाला महिन्याला 1500 रुपये दिले जातात, परंतु आता तुम्हाला यामध्ये वाढ झालेली आहे। रकमेत वाढ होऊन तुम्हाला आता जास्तीचे पैसे भेटत आहे। चला, काय काय नवनवीन अपडेट आलेले आहेत, आज रोजी आलेल्या सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो। माझ्या माता बहिणींनो, तुम्ही जरी हा व्हिडिओ पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे। त्यामुळे माझ्या माता बहिणींना हात जोडून माझी एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। शेजारील घंटीचं बेल आयकन आहे ते पण प्रेस करा आणि ऑल नॉट सिलेक्ट करा। चला, आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेबद्दल आपण अपडेट बघत आहोत। तर आपण हळूहळूपणे सर्व अपडेट बघू, त्यानंतर तुम्हाला मी खुशखबर सांगतो। हे बघा, पोस्ट खात्यात पैसे येणार का? पोस्टाच्या खात्यात पैसे येणार। बघा, तुमचं जरी पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाचं खात्यात पण पैसे येतात, टेन्शन घेण्याची गरज नाही। कारण अनेक महिला विचार करत आहे, अनेक महिला टेन्शन घेत आहे, माझ्या माता बहिणी टेन्शन घेत आहेत की पोस्टाचं खातं चालेल की नाही। तर बघा, पोस्टाचं जे खातं आहे यासाठी नवीन GR आलेला आहे। पोस्टाच्या खात्यासाठी नवीन GR आलेला होता आणि त्या GRमध्ये असं सांगण्यात आलं होतं की पोस्टाचं खातं पण लाडकी बहीण योजनेसाठी ग्राह्य धरलं जाणार आहे, म्हणजे ते चालणार आहे। त्यामुळे तुमचं पोस्टाचं खातं असेल तर ते पण तुम्ही तिथे ॲड करू शकता, नाहीतर नवीन पोस्टाचं खातं ओपन करून तुम्ही ॲड करू शकता। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते सर्व हप्ते मिळून जातील, काही टेन्शन नाही। त्यानंतर सुरुवातपासून अजून 1 रुपया आला नाही। आता अनेक महिला अशा आहेत ज्यांना सुरुवातपासून 1 रुपया पण अजूनपर्यंत आलेला नाही। तर बघा, तुम्हाला पण अजूनपर्यंत 1 रुपया भेटला नसेल तर मला कमेंट करून सांगा। बघा, खाली कमेंट बॉक्स आहे त्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला जरी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एक पण हप्ता मिळालेला नसेल तर ते कमेंट करून सांगा। तसेच काही जणांना मिळालेला आहे, काही जणांना अजून एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम पण सांगतो। काही महिलांसोबत असा प्रॉब्लेम झाला आहे, त्याबद्दल पण आपण इथे जाणून घेणार आहोत। बघा, सुरुवातपासून जरी तुम्हाला 1 रुपया पण अजूनपर्यंत आलेलं नाही त्याबद्दल पण अपडेट सांगतो, व्हिडिओतून पूर्ण बघा। पहिले 3000 रुपये आले, नंतर आलेच नाही। काही महिलांना तर पहिले 3000 रुपये भेटले आणि त्यानंतर आलेच नाही, त्यांचं काय प्रॉब्लेम झालं आहे ते पण सांगतो। आणि हे बघा, आधार लिंक केलं खात्यात तरी पण पैसे आले नाही। काही महिलांनी आता आधार लिंक केलेलं आहे तरी पण पैसे महिलांच्या खात्यात आलेले नाही। हे सर्व टोटल गोष्टी आपण इथे जाणून घेणार आहोत, काही टेन्शन नाही। हे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत, टेन्शन घेऊ नका। पुढे बघा, महत्त्वाची माहिती, लाडकी बहीण योजनेच्या एका लाभार्थी महिलेने या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमधून चक्क स्वतःचा कपड्याचा व्यवसाय सुरू केला आहे। या योजनेतून जी 7500 रुपयाची रक्कम त्या महिलेला मिळालेली आहे त्यातून तिने हा स्वतःचा जो कापडाचा व्यवसाय आहे तो सुरू केला आहे। विशेष म्हणजे 7500 रुपयाच्या गुंतवणूक सुरू केलेल्या या व्यवसायातून तिला 15000 रुपयाचा नफा मिळाला आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते योग्य ठिकाणी टाकलेले आहेत या महिलांनी आणि कापडाचा व्यवसाय सुरू करून 15000 रुपये कमवलेले आहेत। इस्त्री काम करणाऱ्या एका महिलेने लाडकी बहीण योजनेच्या पैशातून इस्त्री खरेदी केली आणि स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली। या संदर्भात संबंधित महिला सांगते की लाडकी बहीण योजनेतून मी इस्त्री घेतली आणि
ही योजना अशीच पुढे सुरू ठेवावी, लाडक्या भावांकडून आम्हाला अजून काय हवे असे इथे म्हटलेलं आहे. बघा आता ठीक आहे, आता ज्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत त्यांनी योग्य ठिकाणी तो पैसा टाकलेला आहे. काही महिलांनी मुलांची शाळेची फीस भरलेली आहे त्या पैशातून. म्हणजे जे पैसे लाडक्या बहिणींना भेटलेले आहे ते एकदम उत्तम कामासाठी महिलांनी वापरलेले ते पैसे आहेत. चला आता नीटपणे समजून घ्या. पोस्टाच्या खात्यात पण पैसे येणार आहे, काही टेन्शन तुम्ही घेऊ नका, काळजी करू नका. सुरुवातपासून जरी तुम्हाला 1 रुपया पण आलेला नाही तर तुम्हाला आता बघा आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या खात्यात जेवढे पण तुमचे हप्ते बाकी आहेत ते सर्व टाकीतले जाणार आहे. म्हणजे 1 रुपया तुम्हाला आलेला नसेल, 1 पण रुपया तुम्हाला आलेला नसेल तर काळजी करू नका. तुमचे जेवढे पण हप्ते बाकी आहेत ते सर्व तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत आचारसंहिता संपल्यानंतर. आलं लक्षात? त्यानंतर अनेक महिलांना पहिले 3,000 रुपये भेटले, त्यानंतर पैसे झाले नाही. बघा जरी तुम्हाला पहिले 3,000 रुपये भेटले तर तुमच्यासोबत काय झालं आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक होतं पहिले, त्यामुळे ते 3,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. त्यानंतर ते 3,000 नंतर ते इनॲक्टिव्ह झालेलं आहे. अनेक महिलांचं मी बघितलं की ज्यांचं इनॲक्टिव्ह झालेलं आहे ते आधार सेडिंग स्टेटस, मग ते तुम्हाला ॲक्टिव्ह करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला परत बँकेत जाऊन ते करावं लागणार आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. जे पैसे तुमचे बाकी असतील ते तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतर मिळून जाणार आहेत. पुढील जो प्रश्न आहे तो बघा, आधार लिंक केलं खात्यात तरी पण पैसे आले नाहीत. अनेक महिलांनी आधार लिंक केलं, सर्व गोष्टी पूर्णपणे केलेल्या आहेत, काहीच टेन्शन नाही, सर्व बरोबर भरलेलं आहे, सर्व गोष्टी बरोबर आहेत, परंतु अजूनपर्यंत 1 रुपया आला नाही. आता बघा या महिलांनी थोडा लेट फॉर्म भरला होता, त्यामुळे त्यांचे जे पैसे ते संपूर्ण अडकलेले आहेत आणि हे पैसे तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार आहेत, याबद्दल अपडेट आलेले आहे. आता आपण ज्या अपडेटकडे वळणार आहोत ती अपडेट खूप दमदार आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता लक्षपूर्वक ऐका. हे बघा इथे उद्धव ठाकरे साहेब म्हणत आहे की महालक्ष्मी योजनामार्फत आम्ही महिलांना 3,000 रुपये देऊ, 3,000 रुपये देऊ. आणि एकीकडे शिंदे सरकार म्हणत आहे की आमचं सरकार आल्यावर जे 1,500 रुपये तुम्हाला दिले जात आहेत ते वाढवून आम्ही 2,100 रुपये देऊ अशी घोषणा झालेली आहे. बघा म्हणजे सरकार कुठलं पण येऊ द्या, काही ना काही फायदा महिलांचा तर होणारच आहे असं इथे दिसून येत आहे. ठीक आहे, सर्व गोष्टी क्लिअर आहेत आणि ज्या जबरदस्त निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सर्व महिलांसाठी योग्य आहेत. त्यानंतर अन्नपूर्ण योजना संदर्भात पण एक गोष्ट लक्षात घ्या. अन्नपूर्ण योजनेचे जे अनेक महिलांना पैसे भेटलेले आहेत, काही महिलांना पैसे त्याचे पण राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी पण काही काळजी करायची नाही. अन्नपूर्ण योजनेचे तुम्हाला 3 वार्षिक मोफत गॅस सिलेंडर दिले जातात, म्हणजे त्याचे पैसे तुम्हाला मिळतात. ते तुम्हाला आचारसंहितानंतरच जे पण ते पैसे पण अडकलेले असतील ते देखील तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार आहे. आता बघा पोस्टाच्या खात्यात रक्कम आजपासून जमा. आता बघा पोस्टाच्या खात्यात अजूनपर्यंत पैसेच पडलेले नाहीत. जे काही पैसे असणार आहेत ते तुम्हाला आचारसंहितेनंतरच मिळणार आहेत. आणि असं कुठलंही बंधन नाही की हे बँक खात्यात चालणार नाही, ते बँक खात्यात चालणार नाही, अशी कुठलीही अट नाही. तुमचं जे पण बँक खातं असेल ते चालणार आहे. फक्त तुमचं बँक खातं जे आहे ते आधार कार्डशी लिंक असणे फार गरजेचे आहे, DBT एनेबल असणे फार गरजेचे आहे, आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणे फार गरजेचे आहे. म्हणजे आधार कार्ड लिंक असणे फार गरजेचं आहे, एवढंच काम पाहिजे एकच. हे काम जरी तुमचं असेल पूर्ण तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत ते भेटून जाणार आहेत. यामध्ये तुम्हाला टेन्शन घेण्यासारखी काहीच गोष्ट नाही. ओके, तर माझ्या माता बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट येत असते, डेली रोज जी माहिती येत असते ती सर्व आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही पण आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं काहीतरी नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभरात व्हायरल करा. आणि यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे की यूट्यूब टीम या व्हिडिओला व्हायरल करा. धन्यवाद.